गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर याच्यामध्ये आपण कोणता पॉईंट पाहतोय? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. आणि याच्यामध्ये ऑलरेडी आपण 4 मेथड कंप्लीट केलेत. आज आपण पाहतोय 5 नंबर मेथड फ्रॉम जेमिनल डायहाइड्स. जेमिनल डायहाइडपासून सुद्धा आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोनचं प्रिपरेशन करता येतं. मग आपल्याला हे फर्स्ट माहीत पाहिजे की हे जेमिनल डायहाइड्स म्हणजे काय असतात. व्हॉट आर जेमिनल डायहाइड्स? याच्यामध्ये आपण फर्स्ट काय पाहूया? जेमिनल डायहाइड्स. जेमिनल डायहाइड्स. जेमिनल डायहाइड्स. फर्स्ट आपण पाहूया हे जेमिनल डायहाइड्स म्हणजे काय असतात. डेफिनेशन: 2 हॅलोजन ॲटम्स. 2 halogen atoms attach to the 2 halogen atoms attach to the same carbon atom. Attach to the same carbon atom. ज्या कंपाऊंडमध्ये 2 हॅलोजन ॲटम, ज्या कंपाऊंडमध्ये 2 हॅलोजन ॲटम हे सेम कार्बन ॲटमला अटॅच असतात, म्हणजेच एकाच कार्बन ॲटमला अटॅच असतात, अशा कंपाऊंडला काय म्हणायचं? जेमिनल डायहाइड्स. समजलं? जेमिनल डायहाइड्स म्हणजे काय? ज्या कंपाऊंडमध्ये 2 हॅलोजन ॲटम हे सेम कार्बन ॲटमला अटॅच असतात, अशा कंपाऊंडला काय म्हणायचं? जेमिनल डायहाइड्स. जेमिनल डायहाइड्स 2 टाईपचे आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे टर्मिनल. फर्स्ट इज टर्मिनल जेमिनल डायहाइड्स. टर्मिनल जेमिनल डायहाइड्स. आणि याच्यामध्ये सेकंड आहे नॉन टर्मिनल. सेकंड इज नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड्स. टर्मिनल जेमिनल डायहाइडपासून आपल्याला कोणता कंपाऊंड मिळतो? अल्डिहाइड्स. कोणता कंपाऊंड मिळतो? अल्डिहाइड्स. आणि नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड्सपासून आपल्याला कोणते कंपाऊंड मिळतात? कीटोन्स. अल्डिहाइड कोणापासून मिळतात आपल्याला? टर्मिनल जेमिनल डायहाइडपासून. आणि कीटोन आपल्याला कोणत्या कंपाऊंडपासून मिळतात? नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड्स. जर आपल्याला अल्डिहाइडचं प्रिपरेशन करत असेल तर जेमिनल डायहाइड कोणता पाहिजे? टर्मिनल. आणि जर आपल्याला कीटोनचं प्रिपरेशन करत असेल तर जेमिनल डायहाइड कोणता पाहिजे? नॉन टर्मिनल पाहिजे. आता हे टर्मिनल म्हणजे काय आणि नॉन टर्मिनल म्हणजे काय ते आपण पाहूया. याच्यामध्ये मी एक एक्झाम्पल देतोय. RCH2CHXX. XX म्हणजे काय? तर हे हॅलोजन ॲटम आहेत. किती हॅलोजन आहेत? 2 हॅलोजन आहेत. हे 2 हॅलोजन एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहेत अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड जेमिनल डायहाइड्स. आता याला टर्मिनल काय म्हणलं आहे? जर समजा 2 हॅलोजन ॲटम हे फर्स्ट कार्बन ॲटम किंवा एकतर मग हे लास्ट कार्बन ॲटमला अटॅच असतात, अशा कंपाऊंडला काय म्हणायचं? टर्मिनल. टर्मिनलचा मिनिंग समजला. जर 2 हॅलोजन ॲटम हे एकतर फर्स्ट किंवा लास्ट कार्बन ॲटमला जर अटॅच असतील तर त्याला म्हणायचं टर्मिनल. किंवा अजून एक ट्रिक आहे पहा. जर समजा हे 2 हॅलोजन ॲटम 1 डिग्री कार्बन ॲटमला अटॅच असतील, कोणत्या कार्बन ॲटमला? 1 डिग्री कार्बन ॲटमला जर अटॅच असतील तर अशा डायहाइडला काय म्हणायचं? टर्मिनल डायहाइड म्हणायचं. टर्मिनल जेमिनल डायहाइड. समजते सर्वांना? आता पहा, इथे हे 2 हॅलोजन ॲटम ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहेत. हा कार्बन ॲटम किती कार्बन ॲटमला अटॅच आहे? तर हा कार्बन ॲटम फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे आणि त्यामुळे हा झाला 1 डिग्री कार्बन ॲटम. आणि 1 डिग्री कार्बन ॲटमला जर हे 2 हॅलोजन ॲटम अटॅच असतील तर त्याला म्हणायचं टर्मिनल जेमिनल डायहाइड. अशा कंपाऊंडपासून आपल्याला काय मिळतात? अल्डिहाइड्स. त्यानंतर सेकंड RCR'XX. इथे पहा 2 हॅलोजन ॲटम हे फर्स्ट किंवा लास्ट कार्बन ॲटमला अटॅच नाहीत तर मिडल कार्बन ॲटमला अटॅच आहेत. अशा डायहाइडला काय म्हणायचं? नॉन टर्मिनल डायहाइड्स. किंवा अजून एक ट्रिक काय? जर समजा हे 2 हॅलोजन ॲटम 2 डिग्री कार्बन ॲटमला अटॅच असतील, कोणत्या कार्बन ॲटमला? 2 डिग्री कार्बन ॲटमला जर अटॅच असतील तर त्याला म्हणायचं नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड. इथे सर्वांच्या लक्षात पहा, हे 2 हॅलोजन ॲटम ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहेत. हा कार्बन किती कार्बन ॲटमला अटॅच आहे? 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. R आणि R'. R आणि R' म्हणजेच काय? तर ते कार्बन ॲटम आहेत. दिस इज 2 डिग्री कार्बन ॲटम. आणि 2 डिग्री कार्बन ॲटमला जर 2 हॅलोजन ॲटम अटॅच असतील तर त्याला म्हणायचं नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड्स. आणि नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइडपासून आपल्याला कोणते कंपाऊंड मिळतात? कीटोन्स. समजले सर्वांना? नोट करा हे. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया अल्डिहाइडचं प्रिपरेशन. जर आपल्याला जेमिनल डायहाइडपासून अल्डिहाइडचं प्रिपरेशन करत असेल तर कोणता जेमिनल डायहाइड पाहिजे आपल्याला?
तर टर्मिनल जेमिनल डायहाइड्राइड पाहिजे. टर्मिनल जेमिनल डायहाइड्राइडचं फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3 CHCl Cl. हे दोन हॅलोजन ॲटम हे सेम कार्बन ॲटमला अटॅच आहेत. दिस इज कॉल्ड जेमिनल डायहाइड्राइड. कोणता आहे 1 डिग्री म्हणजेच टर्मिनल जेमिनल डायहाइड्राइड्स. पाहिजे कॉमन नेम काय 1 2. किती कार्बन ॲटम आहेत 2. त्यामुळे याचं कॉमन नेम काय लिहायचं इथिलिडीन. काय लिहायचं इथिलिडीन. 2 Cl आहेत त्यामुळे लिहायचं डाय आणि Cl असल्यामुळं आपण काय लिहितो क्लोराईड. दिस इज इथिलिडीन डायक्लोराईड. ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं IUPAC नेम. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम. दिस इज सेकंड कार्बन ॲटम. फर्स्ट कार्बन ॲटमला हे 2 Cl अटॅच आहेत त्यामुळे काय लिहिणार आपण 1 1. इथे लक्षात ह्या Clसाठी 1 ह्या Clसाठी 1 1 1 टोटल 2 आहेत त्यामुळे डाय. Cl म्हणजे क्लोरो. किती कार्बन ॲटम आहेत 2 त्यामुळे काय लिहायचं इथ आणि पुढे Na. दिस इज IUPAC नेम 1 1 डायक्लोरो इथेन. याचे रिएक्शन आपल्याला त्यासोबत करायचे आहे KOH. KOH म्हणजे काय पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा आपण इथे NaOH पण यूज करू शकतो म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. पण हे KOH किंवा सोडियम हायड्रॉक्साईड कोणतं असलं पाहिजे तर त्याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. दिस इज ॲक्वियस KOH. लक्ष ठेवा AQ म्हणजे काय ॲक्वियस KOH पाहिजे. ॲक्वियस KOH असेल तर तुम्हाला अल्डेट्स आणि केटोन्स मिळतील. इथे लक्षात आता हे KOH किती यूज करायचे 2 कारण इथं 2 Cl आहेत. रिएक्शन कोणते होणार सबस्टिट्यूशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन हे 2K आणि इथले 2 Cl काय रिमूव्ह होणार 2KCl रिमूव्ह होणार. पाहिजे तर मी छोटंसं लिहितोय -2KCl. हे 2KCl काय झाले रिमूव्ह झाले. शिल्लक करायला सांगायचं 2 OH राहिले. हे 2 OH काय करायचे ह्या Clच्या ठिकाणी अटॅच करायचे म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल CH3CH. इथे एक OH ग्रुप अटॅच होईल आणि इथे एक OH ग्रुप अटॅच होईल. आपल्याला फर्स्ट हा कंपाऊंड मिळेल पण हा जो कंपाऊंड आपल्याला मिळाला आहे तो कंपाऊंड कसा आहे अनस्टेबल आहे. का अनस्टेबल कंपाऊंड आहे हा कारण 2 OH ग्रुप हे एकाच कार्बन ॲटमवरती अटॅच आहेत. आपण ज्यावेळेस अल्कोहोल्स फेनॉल्स इथर्स हा टॉपिक आपण पाहिला होता त्यामध्ये आपण जो अल्कोहोल्स हा पार्ट पाहिला होता त्याच्यामध्ये एक आपण नोट लिहून दिली होती. जर समजा एकाच कार्बन ॲटमला 2 OH अटॅच असतील किंवा 2पेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 3 OH ग्रुप जर अटॅच असतील तर तो कंपाऊंड कसा असतो अनस्टेबल असतो. आणि अनस्टेबल असल्यामुळं काय होतं इझिली डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजे काय तर डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हा वॉटर मॉलिक्यूल काय करा रिमूव्ह करा. शिल्लक करायला हा OH आणि हा H रिमूव्ह करा. HOH काय रिमूव्ह झालं हे H2O रिमूव्ह झालं. शिल्लक करायला CH3 CH आणि O CH3CHO. कोणता कंपाऊंड हा ॲसेटाल्डिहाइड. याचं IUPAC नेम आपण इथे लिहितोय इथेनॉल. कॉमन नेम लक्ष ठेवायचं CH3CHO म्हणजे काय ॲसेटाल्डिहाइड. एकदम सिंपल आहे ना. काय झालं अल्डिहाइडचं प्रिपरेशन झालं फ्रॉम विच डायहाइड टर्मिनल जेमिनल डायहाइड. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ टर्मिनल जेमिनल डायहाइड्स. इथिलिडीन डायक्लोराइड ऑन रिएक्शन विथ ॲक्वियस KOH टू गिव्ह ॲसेटाल्डिहाइड टू गिव्ह इथेनॉल. समजलं सर्वांना. हा जो इंटरमिडिएट तयार होतो ना तो अनस्टेबल आहे कारण याच्यावरती एकाच कार्बन ॲटमला 2 OH आहेत. एकाच कार्बन ॲटमला जर 2 OH असतील किंवा 3 OH असतील तर तो मॉलिक्यूल अनस्टेबल असतो आणि अनस्टेबल असल्यामुळं इझिली डिहायड्रेशन होतं आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळतो अल्डिहाइड मिळतो. इथे सर्वांच्या लक्षात. पुढे हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड CH3 CH2 CHBr. दिस इज कॉल्ड 1 2 3 3 आहेत ना त्यामुळे काय लिहायचं प्रोपिलिडीन. दिस इज प्रोपिलिडीन. 2 आहेत ब्रोमीन त्यामुळे काय लिहायचं डायब्रोमाइड. प्रोपिलिडीन डायब्रोमाइड. IUPAC नेम काय लिहिता येईल. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम 1 2 3. फर्स्ट कार्बन ॲटमला 2 ब्रोमीन आहेत त्यामुळे काय लिहायचं 1 1 डायब्रोमो 1 1 डायब्रोमो. 3 कार्बन ॲटम आहेत त्यामुळे काय लिहायचं 1 2 3 प्रोप आणि लास्ट काय लिहायचं ANE. दिस इज IUPAC नेम 1 1 डायब्रोमो प्रोपेन. याची रिएक्शन आपल्याला काय सोबत करायचे आहे ॲक्वियस NaOH किंवा KOH. KOH यूज केलं तरी चालतं किंवा NaOH यूज केलं तरी पण चालतं. पण हे जे NaOH आहे किंवा KOH आहे हे कोणतं पाहिजे ॲक्वियस KOH पाहिजे. याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. हे अल्कोहोलिक पण असू शकतं. जर तुम्ही तर अल्कोहोलिक NaOH किंवा KOH यूज केलं ना तुम्हाला अल्काइन हा प्रॉडक्ट तुम्हाला मिळतो. लक्ष ठेवा. इथे आपण किती NaOH यूज करतोय 2. सांगा काय रिमूव्ह होणार मग हे 2 Na आणि हे 2 Br काय रिमूव्ह झालं हे 2 NaBr. कंपाऊंड काय मिळेल सांगा
ह्या BRच्या ठिकाणी काय अटॅच होणार, हे 2 OH ग्रुप अटॅच होणार, म्हणजे कंपाऊंड मिळेल CH3 CH2 CH, इथे एक OH ग्रुप अटॅच होईल आणि इथे एक OH ग्रुप अटॅच होईल. दिस इज अनस्टेबल कंपाऊंड बिकॉज 2 OH ग्रुप प्रेझेंट ऑन दी सेम कार्बन ॲटम. काय होणार याचा, डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय, तर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हा H आणि हा OH काय रिमूव्ह होईल, H2 रिमूव्ह होणार. शिल्लक काय राहिलं CH3 CH2 CH आणि हा O. CH3 CH2 CHO and this is called propanol. This is called propanol. समजले सर्वांना. ज्या कार्बन ॲटमला 2 हॅलोजन ॲटम अटॅच आहेत त्याच कार्बन ॲटमला काय येतात, 2 OH ग्रुप येतात आणि त्यामुळे काय होतं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळतो, अल्डिहाइड. समजले सर्वांना, नोट करा हे. आता आपण अल्डिहाइडचं प्रिपरेशन पाहिलं. आता पाहतो आपण कीटोनचं प्रिपरेशन. कीटोनचं प्रिपरेशन करण्यासाठी जेमिनल डायहाइड कोणता पाहिजे, नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड. इथे लक्षात याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट CH3C Cl Cl CH3. दिस इज नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड. हे कसं ओळखणार तुम्ही, तर पहा हा जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम कोणता आहे, 2 डिग्री कार्बन ॲटम आहे आणि 2 डिग्री कार्बन ॲटमला जर 2 हॅलोजन ॲटम अटॅच असतील तर तो डायहाइड कोणता आहे, नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड. पहा याचा IUPAC नेम काय येणार, ही झाली आपली मेन चेन. तुम्ही कोणत्याही एंडकडून नंबरिंग करू शकताय, 1 2 3 किंवा 1 2 3. सेकंड कार्बन ॲटमला 2 Cl आहेत त्यामुळे काय लिहायचं, 2 2 डायक्लोरो 2 2 डायक्लोरो प्रोपेन. रिएक्शन सेम आहे, रिएक्शन सेम 2 2 डायक्लोरो प्रोपेनची रिएक्शन करायची ॲक्वियस KOH किंवा ॲक्वियस NOH. इथे सर्वांच्या लक्षात पहा याच्यावरती जास्त फोकस करायचं आपल्याला, AQ वरती. AQ हे किती पाहिजेत आपल्याला, 2 पाहिजेत. गिव काय तयार होणार पहा, हे 2K आणि हे 2 Cl काय रिमूव्ह होणार, इथे 2 KCl रिमूव्ह होणार, 2 पोटॅशियम क्लोराईड रिमूव्ह होणार. ह्या Clच्या ठिकाणी हे काय अटॅच होणार, 2 OH ग्रुप अटॅच होणार. पहा कंपाऊंड मिळेल CH3C OH OH CH3. एकाच कार्बन ॲटमला 2 OH ग्रुप अटॅच आहेत. एकाच कार्बन ॲटमला जर 2 OH ग्रुप अटॅच असतील तर अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, असा कंपाऊंड कसा असतो, अनस्टेबल असतो. अनस्टेबल असल्यामुळे याच्यामधून काय होतं, डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजे काय, तर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. येते लक्षात, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा. हे वॉटर मॉलिक्यूल कसं रिमूव्ह होतं माहिती आहे ना, O आणि H मध्ये पण कोणता बॉन्ड आहे, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे. हा काय होणार, हा बॉन्ड इथे शिफ्ट होणार त्यामुळे हा OH रिमूव्ह होणार. कारण कार्बन ॲटमची व्हॅलन्सी किती होते, 5 होते त्यामुळे हा OH का होतो, रिमूव्ह होतो. म्हणजे हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला म्हणजे C आणि O मध्ये कोणता बॉन्ड तयार झाला, डबल बॉन्ड तयार झाला आणि हा OH रिमूव्ह होतो. म्हणजे हा H आणि हा OH, H2 रिमूव्ह झाला. मग आपल्याला कंपाऊंड कोणता मिळाला, CH3C. इथे काय तयार झाला, डबल बॉन्ड. पुढे CH3 अँड दिस इज कॉल्ड ॲसिटोन. कॉमन नेम कायचं, ॲसिटोन. याचं मी IUPAC नेम लिहितोय, प्रोपॅनोन. दिस इज प्रोपॅनोन. समजले सर्वांना. म्हणजे आपण काय केलं, 2 2 डायक्लोरो प्रोपेनपासून आपण काय प्रिपेअर केला, प्रोपॅनोन प्रिपेअर केला म्हणजे कीटोन तयार केला. तर हा जो कंपाऊंड होता हा कंपाऊंड कोणता आहे, नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड. आणि नॉन टर्मिनल जेमिनल डायहाइड असेल तरच तुम्हाला काय मिळेल, कीटोन मिळेल, अदरवाईज तुम्हाला मिळणार नाही. समजलं सर्वांना. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड, CH3C Br Br CH2 CH3. याचं लिहिता येईल IUPAC नेम. IUPAC नेम काय, 2 2 डायब्रोमो 2 2 डायब्रोमो ब्युटेन 2 2 डायब्रोमो ब्युटेन. सेम रिएक्शन करायचं आहे, NaOH यूज करा किंवा KOH यूज करा, पण किती, 2. पण हे कोणतं पाहिजे, ॲक्वियस. याच्यावरती जास्त फोकस पाहिजे तुमचा. काय रिमूव्ह होणार सांगा, 2NaBr रिमूव्ह होणार, 2NaBr. सांगा कंपाऊंड काय मिळेल, Brच्या ठिकाणी काय अटॅच होणार, OH ग्रुप अटॅच होणार, CH3C OH OH CH2 CH3. This is unstable compound. This is unstable compound because 2 OH group present on the same carbon atom. काय होणार, डिहायड्रेशन होणार. डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. सांगा काय होणार, ह्या C मध्ये आणि ह्या O मध्ये डबल बॉन्ड तयार होणार. जसं इथं आपण दाखवले सेम त्या टाईप इथे दाखवायचं आहे.
म्हणजे कंपाऊंड काय मिळणार आपल्याला CH3 C डबल बॉन्ड O CH2 CH3 हा तयार झाला कीटोन. कोणता कीटोन हा? दिस इज कॉल्ड ब्युटॅन टू ONE. दिस इज ब्युटॅन टू ONE. समजले सर्वांना? हे नोट करा. याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. इथं फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे? फक्त प्रोडक्ट लिहायचं आहे. ह्या तिन्ही रेषामध्ये काय लिहायचं तुम्हाला? फक्त प्रोडक्ट. पण ॲरोवरती काय केलं आहे पहा, हा आहे तुम्हाला जेमिनल हायलाइट दिलेला, बरोबर. ॲरोवरती काय लिहिलं आहे? QH आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिले? AQ लिहिले. AQ म्हणजे काय? ॲक्युएस. कधी कधी हेच असंही लिहिलं जातं KOH प्लस वॉटर. KOH प्लस वॉटर म्हणजेच काय? ॲक्युएस KOH. कारण ॲक्युएसचा मिनिंग काय होतो? इन वॉटर. इथे लक्षात सर्वांच्या KOH आपण कशामध्ये डिझॉल्व केलेला आहे? वॉटरमध्ये. तेव्हा काय तयार होतं? ॲक्युएस KOH. हे काय आहे? ॲक्युएस NaOH. ह्या सगळ्यांचा मिनिंग एकच होतोय. समजलं सर्वांना? नोट करा. हे 6 नंबर मेथड आहे फ्रॉम कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. तर कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिडपासून सुद्धा आपण अल्डिहाइड्स आणि केटोनचं प्रिपरेशन करू शकतो. तर हे कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणजे काय ते फर्स्ट आपल्याला माहीत पाहिजे. कार्बॉक्झिलिक ॲसिड आपल्याला माहीत आहे. कार्बॉक्झिलिक ॲसिड आपण जनरली कसं रिप्रेझेंट करतो पहा? कार्बॉक्झिलिक ॲसिड. कार्बॉक्झिलिक ॲसिड आपण जनरली असं लिहितो RC डबल बॉन्ड OH. ओके. दिस इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. किती घ्यायचे? 2 घ्यायचे. RC डबल बॉन्ड OH. आपण काय केलं आहे? हा कार्बॉक्झिलिक ॲसिड घेतला आहे. किती घेतलेत आपण? 2 घेतलेत. आणि याची रिएक्शन करायची एकतर कॅल्शियम ऑक्साईडसोबत किंवा मग कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत. काय करायचं? कार्बॉक्झिलिक ॲसिडची रिएक्शन करायची कॅल्शियम ऑक्साईडसोबत किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत. आपण काय करायचं? कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत रिएक्शन करूया. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे CaOH ट्वाईस. CaOH ट्वाईस. कसं लिहिणार आहे? CaOH ट्वाईस. दिस इज CaOH ट्वाईस. कॅल्शियमला किती OH ग्रुप पाठायचे आहेत? 2 OH ग्रुप पाठायचे आहेत. दिस इज कॉल्ड कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत रिएक्शन केल्यानंतर काय तयार होईल? मी इथं फर्स्ट इथं नाव लिहितोय. दिस इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. दिस इज कार्बॉक्झिलिक ॲसिड. दिस इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड. दिस इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आपल्याला फर्स्ट कंपाऊंड कोणता मिळेल पहा? तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा? हा H आणि हा OH. काय रिमूव्ह होणार? किती H2 रिमूव्ह झाले इथं? तर इथे 2 H2 रिमूव्ह झाले. ते मी इथे लिहितोय 2H2. हे 2 H2 रिमूव्ह झाले. शिल्लक राहायला सांगायचं. इथे शिल्लक राहिले RC डबल बॉन्ड OO. RC डबल बॉन्ड OO. इथे शिल्लक राहिले तेच राहिले RC डबल बॉन्ड OO. ह्या ओला आणि ह्या ओला काय अटॅच होणार? हा कॅल्शियम Ca. हा कॅल्शियम ह्या दोन्ही ऑक्सिजन ॲटमला अटॅच होणार. अँड दिस इज कॉल्ड कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. दिस इज कॉल्ड कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. समजले सर्वांना? जर आपण कार्बॉक्झिलिक ॲसिडची रिएक्शन कॅल्शियम ऑक्साईड किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत जर केले तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि आपल्याला कंपाऊंड कोणता मिळतो? कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. आणि याच्यापासून मग आपण अल्डिहाइड्स आणि केटोनचं प्रिपरेशन करू शकतो. हेच अजून कसं लिहिलं जातं? ऑर RC डबल बॉन्ड OO. हे किती आहेत? 2 आहेत ना. म्हणजे आता कंडेन्स फॉर्म्युला कसं लिहिणार? RC. येतं लक्षात? RC डबल बॉन्ड OO. हे किती आहेत? 2 आहेत ना. त्यामुळे आपण सबस्क्रिप्ट लिहूया 2 आणि पुढे हे काय लिहायचं? कॅल्शियम. दिस इज कॉल्ड कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. यातच आपण हा काढला कंडेन्स फॉर्म्युला RC डबल बॉन्ड O. किती? 2 आहेत. त्यामुळे आपण हे लिहिलं ब्रॅकेटमध्ये आणि सबस्क्रिप्ट लिहिलं 2. तर याचा मिनिंग हाच होतोय. समजलं सर्वांना? दिस इज कॉल्ड कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया? अल्डिहाइडचं प्रिपरेशन करूया. A म्हणजेच काय? अल्डिहाइड. तर आपण याच्यामध्ये फर्स्ट काय करूया? कॅपिटल A म्हणजेच अल्डिहाइडचं प्रिपरेशन आपण करूया. तर कार्बोक्सिलिक ॲसिड आपण घेऊया. तुम्ही कोणताही कार्बोक्सिलिक ॲसिड घ्या. फॉर एक्झाम्पल फॉर्मिक ॲसिड घेतला. फॉर्मिक ॲसिडचं स्ट्रक्चर काय? HC डबल बॉन्ड OH. दिस इज कॉल्ड फॉर्मिक ॲसिड. HC डबल बॉन्ड OH. दिस इज कॉल्ड फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिडचं IUPAC नेम माहिती आहे ना? फॉर्मिक ॲसिडचं IUPAC नेम काय? मिथॅनॉइक ॲसिड.
दिस इज कॉल्ड मिथॅनोइक ॲसिड. पहा याची रिएक्शन कशासोबत करायचे, एकतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा मग कॅल्शियम ऑक्साईड. आपण करूया कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत CaOH. दिस इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड. पहा काय तयार होणार, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करा. वॉटर मॉलिक्यूल हा H आणि हा OH काय रिमूव्ह झाला, हा फर्स्ट वॉटर मॉलिक्यूल, हा H हा OH काय रिमूव्ह झाला, हा सेकंड वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे किती वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाले, 2 वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाले. शिल्लक काय राहिलं पाहिजे, HC+OO आणि इथे HC+OO. पहा शिल्लक काय राहिलं तर HC+OO आणि इथे HC+OO आणि हे दोन्ही ऑक्सिजन कशाला अटॅच करायच्या, कॅल्शियमला. हा C आहे म्हणजे हा कॅल्शियम कशाला अटॅच होईल, ह्या ओला पण आणि ह्या ओला पण. तर आपल्याला फर्स्ट मिळेल हा कंपाऊंड अँड दिस इज कॉल्ड कॅल्शियम फॉर्मेट. कोणता कंपाऊंड तयार झाला, कॅल्शियम फॉर्मेट किंवा कॅल्शियम मिथॅनोइड पण तुम्ही लिहू शकता IUPAC नेम. याच्यानंतर काय करायचं आहे, ड्राय डिस्टिलेशन. याच्यानंतर काय करायचं, ड्राय डिस्टिलेशन. ॲरोवरती काय लिहायचं, ड्राय डिस्टिलेशन. ड्राय डिस्टिलेशन. ड्राय डिस्टिलेशन म्हणजेच काय, तर याला काय करायचं, स्ट्रॉंग हीट करायचं, ड्राय डिस्टिलेशन करायचं. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट अल्डिहाइड मिळेल. कोणतं अल्डिहाइड मिळेल सांगा. तर फर्स्ट काय करायचं, तर हे रिमूव्ह करा, ह्या साईडचा पार्ट, राईट साईडचा पार्ट. राईट साईडचा पार्ट कोणता आहे, पहा एक कॅल्शियम, एक कार्बन आणि हे 3 ऑक्सिजन. एक कॅल्शियम, एक कार्बन आणि हे 3 ऑक्सिजन काय रिमूव्ह झाला, CaCO3 रिमूव्ह झाला, कॅल्शियम कार्बोनेट रिमूव्ह झाला. इथे लक्षात कॅल्शियम कार्बोनेट. आता पहा ह्या साईडचा जो पार्ट आहे तो कोणता आहे सांगा, HC+OH. पहा HC+OH. HC+OH म्हणजे अल्डिहाइड तयार झाला. कोणता अल्डिहाइड आहे हा, दिस इज फॉर्माल्डिहाइड. दिस इज फॉर्माल्डिहाइड. दिस इज फॉर्माल्डिहाइड. IUPAC नेम कायचं, मिथॅनल. IUPAC नेम काय, मिथॅनल. हाऊ विल यू प्रिपेअर मिथॅनल फ्रॉम फॉर्मिक ॲसिड. तुम्ही मिथॅनल फॉर्मिक ॲसिडपासून कसा प्रिपेअर कराल. ॲक्च्युली तुम्हाला रिएक्शन दिले ते इथूनच रिएक्शन दिलेले आहे पहा. पण जर समजा नीटमध्ये आणि JEEमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की फॉर्माल्डिहाइडचं प्रिपरेशन फॉर्मिक ॲसिडपासून कसं केलं जातं, तर हे तुम्हाला माहीत पाहिजे की फॉर्मिक ॲसिड म्हणजे कुठल्याही ॲसिडची रिएक्शन फर्स्ट काय केले जाते, कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा कॅल्शियम ऑक्साईडसोबत केली जाते. फर्स्ट आपल्याला काय मिळतं, कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आणि नंतर मग याचं ड्राय डिस्टिलेशन केल्यानंतर हीट केल्यानंतर कोणता कंपाऊंड तयार होतो, एक तर अल्डिहाइड तयार होतात किंवा मग कीटोन तयार होतात. आपण एक एक्झाम्पल म्हणून फर्स्ट आपण काय केलं, अल्डिहाइडचं प्रिपरेशन केलं. कसं केलं, फॉर्माल्डिहाइडचं प्रिपरेशन आपण फॉर्मिक ॲसिडपासून कसं केलं, फॉर्मिक ॲसिड ऑन रिएक्शन विथ कॅल्शियम हायड्रॉक्साईड टू गिव्ह फर्स्ट कॅल्शियम फॉर्मेट विच ऑन ड्राय डिस्टिलेशन गिव्ह फॉर्माल्डिहाइड. समजलं सर ना, म्हणजे कॅल्शियम फॉर्मेटचं ड्राय डिस्टिलेशन केल्यानंतर काय रिमूव्ह होतो, कॅल्शियम कार्बोनेट रिमूव्ह होतो आणि मिळतो कोणता कंपाऊंड आपल्याला, फॉर्माल्डिहाइड म्हणजेच मिथॅनल. समजलं, तर हे नोट करा फर्स्ट. आत्ता आपण पाहिलं फॉर्माल्डिहाइडचं प्रिपरेशन. आत्ता आपण पाहतोय कीटोनचं प्रिपरेशन. कीटोनचं प्रिपरेशन, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय घेऊया, ॲसिड घेऊया. कारण नीटमध्ये आणि JEEमध्ये तुम्हाला रिएक्शन कुठून स्टार्ट करतात, ॲसिडपासून. ॲसिड आपण घेऊया CH3C+OH. हे किती मॉलिक्यूल येतात आपल्याला, 2 मॉलिक्यूल. दिस इज फर्स्ट मॉलिक्यूल अँड दिस इज सेकंड मॉलिक्यूल. कोणता ॲसिड आहे सांगा, हा दिस इज ॲसिटिक ॲसिड. दिस इज ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं IUPAC नेम काय, इथॅनोइक ॲसिड. दिस इज कॉल्ड इथॅनोइक ॲसिड. याची फर्स्ट रिएक्शन कशासोबत करायची, कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत आपण करूया CaOH ट्वाईस. दिस इज CaOH ट्वाईस. फर्स्ट काय होणार, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. कोणता वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह, पहा हा H आणि हा OH. काय रिमूव्ह झाला, हा H2 रिमूव्ह झाला. हा H आणि हा OH काय रिमूव्ह झाला, हा H2 रिमूव्ह झाला. किती H2 रिमूव्ह झाले, 2 H2 रिमूव्ह झाले. कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल सांगा मग, CH3C+OO. इथे काय राहिलं, तेच राहिलं CH3C+OO आणि या दोन्ही ऑक्सिजनला काय अटॅच होईल, हा कॅल्शियम. तर आपल्याला फर्स्ट मिळेल हा कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. काय नाव लिहिता याचं, Ca म्हणजे कॅल्शियम आणि ह्या पार्टला आपण काय म्हणतो, ॲसिटेट, कॅल्शियम ॲसिटेट. याचं IUPAC नेम आपल्याला काय लिहिता येईल, IUPAC नेम कॅल्शियम
1 2 किती कार्बन 2, त्यामुळे काय लिहायचं इथ, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड एनी, हे ई रिमूव्ह करा, इस्टर आहे ना हा, सी डबल बॉन्ड ओ ओ म्हणजे काय इस्टर, इस्टर असेल तर आपण काय लिहितो OATE. IUPAC नेम काय झालं कॅल्शियम इथॅनोएट. समजते सर्वांना. पुढे त्यानंतर काय करायचं याचं ड्राय डिस्टिलेशन. हा जो तयार झाला ना कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, त्याचं काय करायचं ड्राय डिस्टिलेशन. ड्राय डिस्टिलेशन करायचं म्हणजे फक्त याला हीट करायचं असणार. कधी कधी तुम्हाला ॲरोवरती ड्राय डिस्टिलेशन असा कम्प्लीट वर्ड लिहिलेला असेल किंवा कधी कधी फक्त हीट केलेलं असेल. इतर लक्षात फक्त हीट याचा मिनिंगच काय होतो ड्राय डिस्टिलेशन. काय रिमूव्ह करायचं प्रत्येक वेळेस कॅल्शियम कार्बोनेट रिमूव्ह करायचा. कॅल्शियम कार्बोनेट कसा रिमूव्ह करायचा, तर हा झाला तुमचा कॅल्शियम कार्बोनेट रिमूव्ह. राईट साईडला काय आहे कॅल्शियम कार्बोनेट आहे ना, एक कॅल्शियम एक कार्बन 3 ऑक्सिजन, म्हणजेच काय रिमूव्ह झालं इथे CaCO3. इथे लिहितो मी CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट प्लस शिल्लक करायला मला सांगा, शिल्लक करायला CH3 C डबल बॉन्ड O CH3 C डबल बॉन्ड O CH3 अँड दिस इज ॲसिटोन. कीटोन तयार झाला. कोणता कीटोन ॲसिटोन तयार झाला. ह्या ॲसिटोनचं IUPAC नेम काय आहे प्रोपॅनोन. दिस इज प्रोपॅनोन. समजताना सर्वांना. ॲसिटिक ॲसिड ऑन रिएक्शन विथ कॅल्शियम हायड्रॉक्साईड टू गिव्स फर्स्ट कॅल्शियम ॲसिटेट विच ऑन ड्राय डिस्टिलेशन गिव्स प्रोपॅनोन गिव्स ॲसिटोन. हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपॅनोन फ्रॉम कॅल्शियम ॲसिटेट. असे क्वेश्चन्स तुम्हाला थिअरीमध्ये विचारतात. गिव्ह दी प्रिपरेशन ऑफ प्रोपॅनोन फ्रॉम कॅल्शियम ॲसिटेट फ्रॉम कॅल्शियम इथॅनोएट. गिव्ह दी प्रिपरेशन ऑफ ॲसिटोन फ्रॉम कॅल्शियम ॲसिटेट कॅल्शियम इथॅनोएट. असे क्वेश्चन तुम्हाला विचारतात. नीटमध्ये आणि JEEमध्ये याच्यावरती क्वेश्चन कसा विचारू शकतील पहा. क्वेश्चन तुम्हाला काय करणार, तर हे लिहिणार फक्त CH3COOH. ॲरोवरती काय लिहिणार, तर ॲरोवरती लिहिणार CaOH ट्वाईस असं लिहिणार. इथे लिहिणार X, पुढे ॲरोवरती काय करणार हीट करणार आणि पुढे लिहिणार Y. एकतर हीट लिहिणार किंवा मग ड्राय डिस्टिलेशन असं लिहिणार. आयडेंटिफाय X अँड Y. तर X कोणता आहे आणि Y कोणता आहे ते आयडेंटिफाय करा. कसं करणार, ॲसिटिक ॲसिड आहे आणि रिएक्शन केलं आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईडसोबत, तर तुम्हाला मिळेल X. मग सांगा बरं X कोणता असेल तुमचा. ॲसिटिक ॲसिड दिला आहे त्यांनी एकच, याचा अर्थ एक नसतो तिथे. किती असतात 2 ॲसिटिक ॲसिड असतात. हे लक्ष ठेवा. नीटमध्ये आणि JEEमध्ये अशाच रिएक्शन तुम्हाला दिल्या जातात किंवा बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा अशा टाईपचे आता क्वेश्चन ते विचारू लागलेले आहेत. त्यामुळे अशा क्वेश्चनची तुम्हाला जास्त प्रॅक्टिस पाहिजे. 2 यूज करायचे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड काय तयार होईल X तयार होईल. असा X कोणता असेल, X असेल आपला कॅल्शियम ॲसिटेट. येतं लक्षात. हा आहे तुमचा X. आणि नंतर याला काय केलं सांगा ड्राय डिस्टिलेशन केलं आहे, हीट केलं आहे, म्हणजे तुम्हाला काय मिळेल Y मिळेल. मग सांगा Y कोणता असेल, तर Y आहे प्रोपॅनोन. म्हणजे ह्या रिएक्शनमध्ये X कोणता आहे कॅल्शियम ॲसिटेट कॅल्शियम इथॅनोएट, म्हणजे हा कंपाऊंड आहे. आणि याचं ड्राय डिस्टिलेशन केलं तर तुम्हाला मिळेल Y म्हणजे कोणता आहे तुमचा प्रोपॅनोन. इथे लक्षात. पुढे काय आहे CaCO3 तो बाय प्रॉडक्ट आहे. याच्यावरती जास्त फोकस करत आहे अल्डिहाइड्सवरती आणि कीटोन्सवरती. नोट करा हे. फर्स्ट आपण पाहिलं फॉर्मॅलिटीचं प्रिपरेशन, नंतर आपण केलं कीटोनचं प्रिपरेशन म्हणजे ॲसिटोन आपण तयार केला. आता जर समजा आपल्याला ॲसिटाल्डिहाइड प्रिपेअर करायचं असेल, कोणता कंपाऊंड ॲसिटाल्डिहाइड म्हणजे इथेनॉल जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर काय करायचं, तर मिक्सर घ्यायचं. 2 कंपाऊंडचं मिक्सर. एक घ्यायचा कॅल्शियम ॲसिटेट आणि दुसरा घ्यायचा कॅल्शियम फॉर्मेट. तरच काय तयार होतो ॲसिटाल्डिहाइड तयार होतो CH3CHO म्हणजे इथेनॉल तयार होतो. 2 कंपाऊंडचं मिक्सर घ्यायचं. एक कंपाऊंड कोणता आहे कॅल्शियम ॲसिटेट. कॅल्शियम ॲसिटेटचं स्ट्रक्चर आत्ता आपण पाहिलं काय आहे CH3C डबल बॉन्ड OO CH3C डबल बॉन्ड OO. दिस इज कॉल्ड कॅल्शियम ॲसिटेट. तर हा कोणता कंपाऊंड आहे, दिस इज कॉल्ड कॅल्शियम ॲसिटेट. कॅल्शियम ॲसिटेटचं IUPAC नेम काय कॅल्शियम इथॅनोएट. प्लस काय करायचं कॅल्शियम फॉर्मेट. कॅल्शियम फॉर्मेटचं स्ट्रक्चर काय, फक्त या मिथाइल ग्रुपच्या ठिकाणी काय लिहायचं H लिहायचा, हायड्रोजन लिहायचा आहे. म्हणजे काय तयार होईल पहा, हा Ca, ह्या Caला काय अटॅच आहे सांगा OC डबल बॉन्ड O. फक्त ह्या CH3च्या ठिकाणी काय लिहायचा हा H. इथेही OC डबल बॉन्ड OH अँड दिस इज कॉल्ड कॅल्शियम फॉर्मेट. दिस इज कॉल्ड कॅल्शियम फॉर्मेट. कॅल्शियम फॉर्मेटचं IUPAC नेम काय, कॅल्शियम फॉर्मेटचं IUPAC नेम आहे कॅल्शियम मिथॅनोएट.
कॅल्शियम मिथॅनोएट, याचा APS नेम काय कॅल्शियम इथॅनोएट, कॅल्शियम इथॅनोएट. याचं आपल्याला काय करायचं आहे ड्राय डिस्टिलेशन म्हणजे फक्त आपण काय करतो याला हीट करतोय ड्राय डिस्टिलेशन. आणि काय रिमूव्ह करायचा बाय प्रोडक्ट कॅल्शियम कार्बोनेट. आता इथे कॅल्शियम कार्बोनेट कसं रिमूव्ह होणार पहा, कॅल्शियम कार्बोनेट हा असा रिमूव्ह होणार, दिसतोय सर ना कॅल्शियम कार्बोनेट. किती कॅल्शियम कार्बोनेट आहेत सांगा याच्यामध्ये, किती कॅल्शियम कार्बोनेट आहेत पहा. हा CA, हा CA, इथे पहा CaCOOO येते लक्षात. CA पहा हा एक कॅल्शियम, हा एक कार्बन येते लक्षात. कॅल्शियम कार्बन 1 2 3 हे वरचे 3 ऑक्सिजन, कॅल्शियम कार्बन आणि हे वरचे हे 3 ऑक्सिजन कॅल्शियम कार्बोनेट. सेकंड पहा हा CA, हा C डबल बॉन्ड O आणि हा O, हा दुसरा कॅल्शियम कार्बोनेट येते लक्षात. पहा पहिला कॅल्शियम कार्बोनेट कोणता CaOC डबल बॉन्ड O आणि हा O काय तयार झाला कॅल्शियम कार्बोनेट किती 1. आणि दुसरा कुठे आहे सांगा, तर दुसरा कुठे आहे CA, हा C आणि हे 3 ऑक्सिजन CaCO3. म्हणजे किती कॅल्शियम कार्बोनेट रिमूव्ह झाले, तर 2 कॅल्शियम कार्बोनेट रिमूव्ह झाले 2 CaCO3 प्लस शिल्लक करायला बघायचं CH3 C डबल बॉन्ड O आणि पुढे काय आहे H आहे. म्हणजे इथं आपण लिहूया CH3 C डबल बॉन्ड OH. इथे पहा शिल्लक करायला CH3 C डबल बॉन्ड OH म्हणजे हाच आहे. म्हणजे हेच आपण असं लिहू शकतो 2 अँड दिस इज कॉल्ड ॲसिटाल्डिहाइड आणि याचं IUPAC नेम काय आहे इथॅनल. लक्ष ठेवा इथं जे आपल्याला प्रॉडक्ट मिळालं आहे इथॅनल, याचं जे इल्ड आहे ते इल्ड कसं आहे पुअर इल्ड आहे. म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळत नाही तर आपल्याला कमी प्रमाणात मिळतो का, कारण साईड रिएक्शनमुळे. कारण हे मिक्सर घेतले आपण कॅल्शियम ॲसिटेट आणि कॅल्शियम फॉर्मेटला जर आपण हीट केलं म्हणजेच ड्राय डिस्टिलेशन जर आपण केलं तर कोणता कंपाऊंड मिळतो इथेनॉल मिळतो. परंतु त्याचं जे इल्ड आहे ते इल्ड कसं आहे कमी आहे. समजलं सर्वांना. ड्राय डिस्टिलेशन ऑफ calcium acetate and calcium formate. Dry distillation of calcium acetate and calcium formate gives ethanol, gives acetaldehyde. समजलं सर्वांना. तर इथे जे इल्ड आपल्याला मिळतं ते कसं मिळतं थोडंसं कमी मिळतं. तर हे झालं ॲसिटाल्डिहाइडचं म्हणजे इथेनॉलचं प्रिपरेशन. एकदम सिम्पल आहे ना. कॅल्शियम ॲसिटेट आणि कॅल्शियम फॉर्मेट यांचं जर तुम्ही मिक्सचर घेतलं आणि त्याचं जर तुम्ही ड्राय डिस्टिलेशन केलं तर कंपाऊंड कोणता मिळतो इथेनॉल मिळतो. समजलं ना सर्वांना. फक्त याच्यामधून काय होतात तर हे 2 कॅल्शियम कार्बोनेट रिमूव्ह होतात 2 CaCO3 रिमूव्ह झाल्यानंतर काय मिळणार इथेनॉल मिळणार. त्याचं इल्ड कसं आहे पुअर आहे कारण साईड रिएक्शन म्हणजे काय तर पहा कॅल्शियम ॲसिटेटला जर तुम्ही ड्राय डिस्टिलेशन केलं कारण हे मिक्सचर आहे ना मिक्सचरमध्ये काय कॅल्शियम ॲसिटेट पण आहे कॅल्शियम फॉर्मेट पण आहे. मग कॅल्शियम ॲसिटेटचं पण फक्त ड्राय डिस्टिलेशन होऊ शकतं ना. आणि कॅल्शियम ॲसिटेटचं ड्राय डिस्टिलेशन झाल्यानंतर हा तुम्हाला कंपाऊंड मिळू शकतो ॲसिटोन. कॅल्शियम फॉर्मेटचं ड्राय डिस्टिलेशन झाल्यानंतर कंपाऊंड तुम्हाला कोणता मिळू शकतो फॉर्माल्डिहाइड मिळू शकतो. हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. म्हणजे इथं फॉर्माल्डिहाइड बनण्याचे पण चान्सेस आहेत आणि ॲसिटोन बनण्याचे पण चान्सेस आहेत. त्यामुळे याचं जे पर्सेंटेज आहे तो थोडंसं आपल्याला कसं मिळतं कमी मिळतं. पण आपल्याला कंपाऊंड कोणता मिळतो हा इथेनॉल. समजलं सरांना. नोट करा. हे साईड रिएक्शन म्हणजे समजलं पॉसिबिलिटी आहे फॉर्माल्डिहाइड तयार होण्याची, पॉसिबिलिटी आहे ॲसिटोन तयार होण्याची. यालाच आपण काय म्हणतो साईड रिएक्शन. आणि साईड रिएक्शनमुळं याचं जे इल्ड आहे ते आपल्याला पुअर मिळतं कमी मिळतं. नोट करा. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटॉन्समध्ये आज आपण 2 मेथड्स पाहिलेत. फर्स्ट आपण मेथड पाहिली फ्रॉम जेमिनल डायहाइड्स आणि सेकंड पाहिली आपण फ्रॉम कॅल्शियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. याच्यामध्ये जो सेकंड क्वेश्चन आहे तो थेरॉटिकल आहे. तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला थिअरीमध्ये विचारू शकतात. तर ठीक आहे राहिलेला मेथड्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.